वेलकम टू रश्मीज रसोई। कोकणात खास पितृपक्षात बनवले जाणारे तवसचे किंवा काकडीचे वडे कसे बनवायची ही मी पारंपरिक रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण कोकणातले प्रसिद्ध असे काकडीचे किंवा तवसाचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी ही एक मोठी तवस म्हणजेच मोठी जून झालेली काकडी असते ना, ती घेतली आहे। जेवढं काकडी खिसून घेणार आहोत ना, तेवढंच आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत। त्याच्या अर्ध्या प्रमाणात गव्हाचं पीठ आणि जेवढं गव्हाचं पीठ आहे तेवढंच गूळ घेणार आहोत। नंतर चमचाभर वेलची पूड, अर्धा चमचा जिरं, बडीशेप, मेथी आणि धणेपूड घेतली आहे। पाव चमचा आपण हळद वापरणार आहोत, चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। हे तवसाचे वडे बनवण्याकरता तर अख्खी काकडी ही लागणार नाही, त्यामुळे मी अर्धीच काकडी वापरणार आहे। अर्धी काकडी आपण करून घेऊया आणि कधी काकडी कापून घेतली ना का थोडीशी चाकून घ्यायची आहे, कारण का कधी कधी ही काकडी कडवट असते आणि चाकलीत नाही तर आपला सर्व पदार्थ वाया जाईल। अगदी बरोबर आहे, म्हणजे कडू नाही आहे काकडी थोडी पण। तर चला ह्या काकडीचं वरचं साल काढून घेते आणि व्यवस्थित खिसून देखील घेते। हे बघा, काकडीचं साल आपण काढून घेतलं आहे। आता ह्याचे ना मधनं दोन भाग करायचे आहेत, कारण का नॉर्मल आपली काकडी असते ना त्यातल्या बिया कशा थोड्या मऊसूद असतात। ही जून काकडी असते त्यामुळे ह्याच्यानं बिया थोड्या जाडसर असतात, त्यामुळे सर्व बिया आहेत ना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत खिसण्या अगोदरच। सर्व बिया आपण काढून घेतल्या आहेत। आता ही काकडी खिसून घेऊया। हे बघा, सर्व काकडी आपण ही खिसून घेतली आहे। आता ह्याच बोलनी आपण तांदळाचं पीठ मेजर केलं होतं, त्यामुळे त्याच बोलमध्ये मी पाण्यासहित ही काकडी मोजून घेते। अगदी परफेक्ट असं जेवढं पीठ होतं तेवढंच आपली ही काकडी खिसून झाली आहे। तर चला मग आता पुढच्या प्रोसिजरला लागूया। गॅसवर आपण हे मोठं पातेलं ठेवलं आहे, म्हणजे पॅन ठेवला आहे। ह्याच्यात मी हा काकडीचा गर काढून घेते। लक्षात ठेवा, पाण्यासहितच आपण काकडी जी खिसून घेतली आहे ना तो गर काढून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी गूळ घेऊया, कारण का एक वाटी भरून काकडीचा गर होता तेवढंच तांदळाचं पीठ आहे, मग त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण गूळ वापरणार आहोत। गूळ व्यवस्थित काकडीमध्ये एकजीव करून घ्यायचे। हे बघा, गूळ पण हळूहळू छान विरघळत चालला आहे आणि काकडीला पण पाणी सुटलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ही काकडी 1-2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे गुळामध्ये। एका इथे तर काकडी आपण गुळामध्ये शिजत ठेवली आहे। आता जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करूया। तांदळाचं पीठ भाकरीसाठी वापरतो तेच पीठ आहे आपलं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता चेक करूया आपली काकडी शिजली आहे का। झाकण काढून बघूया आपण। हे बघा, तुम्ही बघू शकता काकडी छान मऊसूत आपली शिजली गेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत। अगदी चिमूटभरच हळद घेतली आहे, म्हणजे काकडीला सुंदर रंग येतो। हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। नंतर ही धणे, जिरे, बडीशेप आणि मेथी पूड आहे पाव चमचा। वेलची पूड घेतली आहे अर्धा चमचा। सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून झाले की हळूहळू आपण थोडं थोडं पीठ घालायचंय। कधीच एकत्र पीठ घालायचं नाही, कारण का काकडी कसं कधी कधी जास्त पाणी सोडतं तर कधी कधी कमी। त्यामुळे आपण जशी उकड काढतो ना तसं हळूहळू करून हे आपण ह्याच्यात पीठ ऍड करायचंय। हे बघा, बघूनच कळते का पीठ थोडं ओलसरच आहे, त्यामुळे उरलेलं पीठ देखील मी थोडं थोडं अगदी थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं आहे, कारण का खूप कोरडं पण हे पीठ तयार व्हायला नकोय। हे बघा, उरलेलं सर्व पीठ मी ऍड केलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे।
आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे पीठ थोडं गार झालं ना म्हणजे आपण हात लावू शकतो, काच मळून घेणार आहोत। एका ताटामध्ये हे मी काढून घेते। आपण हात लावू शकतो असं हे पीठ गार झालं आहे। थोडासा पाण्याचा हात घेऊन, खूप पण जास्त पाणी घ्यायचं नाही म्हणजे एकदम पातळ पीठ हे तयार करायचं नाही, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे बघा पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलं आहे, खूप घट्ट नाही आणि खूप नरम नाही। आता ह्याच्यामध्ये चमचाभर आपण तेल ऍड करणार आहोत। तेलाने व्यवस्थित पिठाला पुन्हा ग्रीस करून मळून घ्यायचंय। हे बघा तेलाने पिठाला व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे। अगदी 5 मिनिटासाठी ना हे पीठ आपण आता झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाले आहेत, पिठाचं आपण हे झाकण काढून घेऊया। हे बघा पिठाला जरासा हात फिरवून घेते। आता आपल्याला लहान मोठे कसे वडे हवेत तसा आपण हा पिठाचा गोळा काढून घेणार आहोत। खूप लहान नाही आणि खूप मोठे नाही, अगदी पुरी एवढे आपण हे गोळे करून घेणार आहोत। हे बघा हा एक गोळा घेतला आहे। आता वडा थापायचा कसा ते मी दाखवते। वडा थापण्यासाठी मी हे केळीचं पान घेतलं आहे, थोडंसं तेल लावून घेते। तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर पण म्हणजे दुधाची पिशवी असते त्याच्यावर पण थापू शकता। नंतर हाच तेलाचा हात आहे वरना लावायचा। सुरुवातीला बोटांनी आपण असा हा वडा थापून घ्यायचा आहे। नंतर आपल्या हाताचा ही बाजू आहे ना ह्याच्यानी वडा थापून घ्यायचा आहे, म्हणजे वडा छान असा फुगला जातो। साइडनी पातळ आणि मध्ये थोडासा जाडसर, म्हणजे जसे आपण पुरी करतो ना सेम त्याच पद्धतीने हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे। हे बघा अगदी परफेक्ट असा आपण हा वडा थापून घेतला आहे। दाखवते तुम्हाला काढून। खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही, पुरी सारखाच आपण हा वडा थापून घेतला आहे। आता अशाच पद्धतीने उरलेले सर्व वडे मी थापून घेते, नंतर एकत्रच तळणार आहोत। हे बघा एक एक करून सर्व आपले हे काकडीचे वडे व्यवस्थित थापून झाले आहेत। 2 ताटांमध्ये मी असे हे वडे करून ठेवले आहेत। आता लगेचच आपण तळायला घेऊया। तेल गरम झालंय का चेक करून घेऊया। थोडंसं पीठ घालते। हे बघा पिठाचा गोळा घातल्याबरोबर लगेचच वर आला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपल्याला हवं तसं तेल गरम झालं आहे। आता हा एक काकडीचा वडा घेऊया आणि तेलावर सोडूया। गॅसची फ्लेम मीडियम वरच ठेवली आहे मी। तुम्ही बघू शकता काकडीचा वडा तेलावर घातल्याबरोबर कसा छान टम्म फुगला आहे। आता ह्याला पलटवून घेऊया। गुळ असल्यामुळे ह्या वड्यांचा रंग असाच येतो, म्हणजे थोडासा लाईट ब्राऊन असा। फक्त वडे आपल्याला ना हे मीडियम फ्लेम वरच तळायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात। 30 सेकंडसाठी आपण हा वडा व्यवस्थित तळून घेऊया। अर्धा मिनिट झाला आहे। वडा आपण काढून घेणार आहोत, पण वडा काढला न का असा झाऱ्यावर आपण ठेवायचा आहे हा, म्हणजे पूर्ण तेल ह्यातलं असतं ते निघतं। आता दुसरा वडा आपण साइडनी सोडूया। दुसरा वडा वर येईपर्यंत हा पहिला वडा आहे ना असाच झाऱ्यावर आपण धरून ठेवायचा आहे, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ते व्यवस्थित निघून जातं। तुम्ही बघू शकता दुसरा वडा पण कसा छान टम्म फुगला आहे। आता हा वडा मी ह्या ताटामध्ये काढून घेते आणि हा वडा आता आपण पलटून घेणार आहोत। अशाच पद्धतीने उरलेले एक एक करून सर्व वडे आपण तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व वडे आपले तयार झाले आहेत। हे बघा किती सुंदर फुगले गेलेत। थोडेसे गार झाले का आपण हे सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत। सुंदर असे तयार झालेले हे आपल्या तवसचे वडे आपण ह्या प्लेट मध्ये सर्व करून घेतोय। तुम्हाला पण जर मी बनवलेले ह्या मोठ्या काकडीचे किंवा तवसच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल
तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या सीझन मध्ये हे वडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे वडे कसे झालेत ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।